नमस्कार मंडळी, ट्रेडिंग फिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काल आपण 4 प्रकारचे सिनारिओचं डिस्कशन केलं होतं की कशा प्रकारे 4 प्रकारचे सिनारिओज मार्केटमध्ये वर्क करतात आणि त्याच्यानुसार आपण निफ्टीमध्ये कशा प्रकारे ट्रेड घेऊ शकतो. सुरुवातीलाच आपल्याला इथे पहिल्या 5 मिनिटामध्येच इथे इंडिकेशन आपल्याला बघायला मिळते. ओके, या पहिल्या 5 मिनिटामध्ये आपल्याला इंडिकेशन बघायला मिळते की अपसाईडची एक रॅली मिळणार आहे म्हणून. बट आज एक खूप मोठी अशी क्युरिओसिटी गोष्ट अशी होती, ती म्हणजे जो ऑप्शनचा डेटा होता, ऑप्शनच्या डेटामध्ये बाईंग साईडमध्ये कोणतीच गोष्ट दिसत नव्हती. म्हणजे आपण ही लेवल बाय करू शकतो की नाही करू शकत याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा डेटा सकाळी दिसत नव्हता आणि तो दिसत नसल्यामुळे ट्रेड करणं खूप अवघड झालं. त्यामुळे हा ट्रेड आपण जवळपास आज तरी मिस केला आहे. दुसरा ट्रेड आम्ही इथे घेतला याच्या आसपास आणि याच्या आसपास ऑलमोस्ट थोडीशी आम्ही बुकिंग केली. त्यामुळे आजच्या दिवसात काही खास असा ट्रेड झाला नाही. बट सांगायचा मुद्दा असा की मार्केटमध्ये अजूनही एक कन्सोलिडेशन रेंज कन्सिस्टंट ठेवण्याचा प्रयत्न निफ्टीकडून होतो आहे किंवा मार्केटकडून होतो आहे. अजूनही मी बघताय एक रेंज आपल्याकडे आहे, रेंज अजूनही ब्रेक होत नाही. म्हणजे ही विकलीची आपली रेंज आहे 23,338. याच्यावरती जायचा, ह्याला ब्रेकआउट द्यायचा निफ्टीने बराच वेळा प्रयत्न केला. बघा पहिला प्रयत्न इथे झाला आहे, त्याच्यानंतर अगेन इथे, अगेन आता ह्या साईडला, अगेन आजच्या दिवसात तर सस्टेनसुद्धा केलं त्यांनी. म्हणजे ऑलमोस्ट आय होप की साधारण अशी मुवमेंट आपल्याला मिळायला हवी होती. एक साधारण ही मुवमेंट आपल्याला एक्सपेक्टेड होती की अपसाईडमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बट काल आपण एका सिनारिओमध्ये म्हणलं होतं की हा एक कन्सोलिडेशनचा रेंज आहे. त्यामुळे जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळेल. जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही अपसाईडची मुवमेंट किंवा डाऊन साईडची मुवमेंट आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे आज कोणत्याही 4 प्रकारचे सिनारिओ नाही आहेत. आज फक्त आपण एक गोष्ट मला सांगायची वाटली, एक ॲनालिसिस बघायचं वाटलं की मंथलीमध्ये तुम्ही बघा, हा विकलीचा ग्राफ आहे. आपण तुम्हाला 1 मंथचा ग्राफ दाखवतो की 1 मंथच्या ग्राफमध्ये किती महिने झाले बघा. साधारण आता आपण एकदा स्टार्ट करू इथून जानेवारीपासून. बघा, जानेवारीच्या महिन्यापासून आत्तापर्यंत 6 महिने व्हायला आले. पहिली कॅन्डल आहे, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि ही 6वी. कन्सोलिडेशनचा जो टाईम पिरियड असतो तो साधारण एक 6 कॅन्डलपर्यंतचा असतो ॲज अ कॅन्डलस्टिक. जर तुम्ही OLHC डेटा जर तुम्ही रीड करत असाल, तुम्हाला जर रीड करता येत असेल तर मोस्ट ऑफ दी 6 कॅन्डल्स किंवा 9 कॅन्डल किंवा 12 कॅन्डल अशा प्रकारे निफ्टीमध्ये किंवा इतर कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये कन्सोलिडेशन आपल्याला बघायला मिळतो. कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये इन द सेन्स म्हणजे तुम्ही पेनी स्टॉक घेऊ शकत नाही. पेनी स्टॉकमध्ये तसं काम करत नाही. हे काम करतं फक्त लिक्विड स्टॉकमध्ये किंवा लिक्विड इंडेक्समध्ये. तर इथे सुद्धा तुम्ही बघा, जर बेस कॅन्डलचा फक्त जर आपण विचार केला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे आपल्याला फक्त जर इथे लाईव्ह आपल्याला बघायला मिळालं बघा, एक कॅन्डल इथपासून ते इथपर्यंत जर बघायला गेलं तर टोटल 9 कॅन्डलचा आपल्याला एक कन्सोलिडेशन झोन आपल्याला बघायला मिळाला आणि त्या 9 कॅन्डलच्या कन्सोलिडेशनला नेक्स्ट 10व्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला. सो इथे असं बघायला गेलं तर टोटल 6 महिने व्हायला आलेत मार्केट एकाच रेंजमध्ये ॲटलिस्ट. म्हणजे माझ्या मते तरी या महिन्यात जरी आपल्याला मुवमेंट नाही मिळाली तरी पुढच्या महिन्यात आपल्याला मुवमेंट मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यावेळेला या बेस कॅन्डल्स खूप मॅटर करू शकतात. मग त्यावेळेला आपला ॲनालिसिस कसं असणार आहे, जर मंथली ॲनालिसिस जर करायचं असेल तर बघा, ह्या बेस कॅन्डलचा लो आणि ही जी आत्ता जी कॅन्डल चालू आहे तिचा हाय जर आपण मार्क केला तर एवढा हा अख्खा एरिया एक कन्सोलिडेशन एरिया आहे. ठीक आहे. जर आपल्याला या रेंजच्या बाहेर जर ब्रेकआउट मिळाला, साधारण जर असा एक जर ब्रेकआउट मिळाला आणि इथून जर आपल्याला असा डाऊन साईडची मुवमेंट मिळाली तर आपण साधारणपणे एक 17-18 हजारच्या आसपास, म्हणजे हे बघा, ही लेवल आपल्याला मिळू शकते. इथपर्यंत तरी आपण ॲटलिस्ट एक ट्रेड आपल्याला मिळू शकतो. त्याच्यानंतर माहीत नाही, त्याच्यानंतर आपण एक ॲनालिसिस करून जर डाऊन साईडला मिळत असेल तर ओके, अदरवाईज जर नसेल मिळेल तर मग अप साईडसाठी आपण एक प्रेडिक्शन पुन्हा लावू शकतो. बट आपल्याला विसरून चालणार नाही की हा एक कन्सोलिडेशन झोन आहे आणि खूप मोठा झोन आहे. हा साधा सुद्धा झोन नाही आहे.
6 महिने त्यांनी एका रेंजमध्ये म्हणजे जस्ट फक्त त्यांनी रेंज इन्क्रीज करत 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 तो त्या लेवलपर्यंत पोहोचला, बट त्याने रेंज अजूनही ब्रेक केलेली नाही. हे मंथलीमध्ये आपल्याला बघायला मिळते. हीच गोष्ट जर 1 वीकमध्ये बघितली तर 1 वीकमध्ये थोडासा अपसाईडची रॅली आपल्याला बघायला मिळते, बट अपसाईडच्या रॅलीमध्ये बेस कॅन्डल बघा किती छोटे छोटे कॅन्डल्स आहेत, एवढे छोटे छोटे कॅन्डल्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये हाय काय नाही काय. दुसरी गोष्ट जर इथे जर RSI बघितला, RSI इन द सेन्स व्हॉट, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, जर तुम्ही त्याची स्ट्रेंथ बघितली तर तेवढी स्ट्रेंथच नाही आहे त्याच्याकडे की तो अपसाईडला रॅली करू शकतो. बट आता ही जी सिच्युएशन आहे, हे ज्याप्रमाणे त्यांनी बॉटम लावलं आहे किंवा आता ज्याप्रमाणे 67च्या आसपास चालू आहे, तर यांनी एक ऑलमोस्ट छोटीशी स्ट्रेंथ बनवली अपसाईडला जाण्यासाठी. सो इथून जरी वरती गेला तरी आपल्याला साधारण अशी काहीतरी मुवमेंट बघायला मिळून मग एक अपसाईडची डाऊन साईडची रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. ही रॅली कुठपर्यंत येईल बघा, इथपर्यंत. खूप सिम्पल 20,000च्या आसपास इथपर्यंत आपल्याला ही रॅली बघायला मिळेल, कारण ह्या ब्रेकआउटनंतर रिटेस्ट अजूनही झालेला नाही आहे. हा रिटेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तो रिटेस्ट होईल त्याच्यानंतर आपण एक बुलिश मुवमेंट ह्या बॉटमपासून पुन्हा पकडू शकतो, जो की रेंज आहे त्याची 20,200, 300 किंवा 20,500च्या आसपास. तर जोपर्यंत आपल्याला हा बॉटम मिळत नाही तोपर्यंत आपण मोठे मुवमेंटचे कॅल्क्युलेशन्स आपण आत्ता करू शकत नाही. एकदम जर एका महिन्याचा किंवा 6 महिन्याचा, तर 6 महिन्याचा ग्राफ ह्याच्यामध्ये ओपन होतो का बघू आपण. येस, 6 महिन्याचा जर ग्राफ ओपन केला तर 6 महिन्याच्या ग्राफमध्ये सुद्धा तुम्ही बघा एकदा निफ्टीमध्ये RSI बघा तुम्हाला कोणत्या स्टेपवर दिसतोय. सो ऑलमोस्ट रनिंग ऑन 82. ठीक आहे, म्हणजे त्यांनी ह्या कॅन्डलच्या आसपास, याच्या आसपास किंवा याच्या आसपास एक स्ट्रेंथ बनवली आणि मग बनवून वरती गेला. बट ह्याच्या स्ट्रेंथमध्ये तेवढा जोर दिसत नाही, जेवढी प्राईज वरती गेलेली आहे तेवढी प्राईज वरती दिसत नाही आहे. त्यामुळे हा जो आत्ताचा जो टाईम चालू आहे तो इन्व्हेस्टमेंटसाठी बेटर टाईम नाही आहे. आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ॲटलिस्ट आपल्याला या लेवलपर्यंत वेट करायला पाहिजे, जो की 20,000च्या पण खाली आहे. ती लेवल यायला खूप वेळ जाऊ शकतो, बट हा आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगली गोष्ट, एक चांगला पर्याय किंवा एक चांगली प्राईज आपल्याला मिळू शकते. जर 5 मिनटाचा ॲनालिसिस आपण बघितलं तर 5 मिनटाचा ॲनालिसिस क्लिअर आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचे अजून लेवल मिळालेलीच नाही आहे की आपण अपसाईडला एक ट्रेड घेऊ शकतो किंवा डाऊन साईडला ट्रेड घेऊ शकतो. डाऊन साईडला जर ट्रेड घ्यायचा असेल तर 23,026च्या खाली बेटर ट्रेड आहेत. अदरवाईज हा पूर्ण एरिया एक कन्सोलिडेशनचा रेंज आहे, ह्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकत नाही. सो एक कॉशन म्हणून फक्त आपण एक व्हिडिओ बनवला आहे की समजायला यायला पाहिजे की मार्केटमध्ये आता जे मुवमेंट चालू आहेत ऑप्शन चेनच्या बेसवरच ते ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा. अदरवाईज जर आपण कसेही उलटसुलट जर ट्रेड घेतले तर त्याची हानी आपल्यालाच पोहोचेल. इतर कोणाला जी काही झळ बसणार आहे ते आपल्याच खिशाला बसणार आहे, त्याचा इतर कोणाला त्रास होणार नाही. त्याच्यामुळे कुठच्याही लेवलला ट्रेड घेताना ऑप्शन डेटाचा खूप जास्त विचार करा. इथे जर प्राईज ॲक्शननुसार बघायला गेलं तर इथं ट्रेड घेण्यासारखा होता, नो प्रॉब्लेम. बट जर ऑप्शन डेटामध्ये जर बघायला गेलं तर इथं थोडासा ट्रेड घेण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होता. बट इथं आम्ही ट्रेड घेतला, हा ट्रेड एक चांगला ट्रेड होता. इथून तिथपर्यंत छोटाच आम्ही प्रॉफिट बुक केला, याच्यामध्ये जास्त प्रॉफिट काय आम्हाला मिळाला नाही. बट हां ठीक आहे, मार्केटमध्ये सुरुवातीला अजूनही खास अजून स्टॅबिलिटी आलेली नाही आहे. जेव्हा कधी स्टॅबिलिटी येईल तेव्हा ह्या लेवल आपल्या अजूनही वर्क तर करतच आहेत, मी असं म्हणत नाही वर्क करत नाही आहे. बट हा थोडा जपून ट्रेड करा, घाई गडबड करून ट्रेड करण्यात काय अर्थ नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही सांगा, मित्रांसोबतसुद्धा शेअर करा, ॲनालिसिस करा, ट्रेड करत राहा, ॲनालिसिस करत राहा. थँक्यू.